तर स्ट्रोक नंतर रुग्ण पूर्ण बरा होतो का? प्रत्येक स्ट्रोक वेगळा असतो. मेंदूच्या कोणत्या भागाला नुकसान झाले आहे यावर त्याची पूर्ण स्ट्रोक रिकव्हरीची डिपेंडन्सी असते. बहुतेक रुग्ण हळूहळू सुधारतात, परंतु पूर्णपणे बरं होणं स्ट्रोकमध्ये नेहमीच शक्य नसतं. अनेक रुग्ण पुन्हा चालू लागतात, परंतु चालण्याचा वेग कमी असू शकतो आणि पडण्याचा धोका पण असू शकतो. हात आणि पायांची हालचाल काही रुग्णांमध्ये पूर्णपणे परत येत नाही. काही स्नायू कमकुवत असतात, काही स्नायू टाईट असतात. त्याला आम्ही स्पास्टिसिटी म्हणतो. आणि ती स्पास्टिसिटी निर्माण झाल्यामुळे बॅलन्स वगैरे खूप अवघड होतं काही रुग्णांना. काही रुग्णांची शारीरिक क्षमता जवळपास पूर्णरित्या बरं होण्याची असते. म्हणून स्ट्रोकमधून काही काही रुग्ण पूर्णरित्या बरे पण होऊ शकतात. काही रुग्णांना विचार करणे, निर्णय घेणे, काही काही कॉग्निटिव्ह स्किल्स, सुरक्षिततेची जाणीव या सगळ्या गोष्टींचा अडचण निर्माण होऊ शकते आणि त्या कायम असू शकतात. स्ट्रोक नंतर लवकरात लवकर शास्त्रशुद्ध पद्धतीने फिजिओथेरपी आणि न्यूरो रिहॅबिलिटेशन जेवढ्या लवकर सुरू करता येईल, तेवढ्या लवकर जर सुरू केलं, तर एक सकारात्मक बदल आपण स्ट्रोकच्या पेशंटच्या आयुष्यात घडवू शकतो. तर नक्कीच लवकरात लवकर न्यूलाईफला भेट द्या आणि स्ट्रोक रिहॅबिलिटेशनकडे आपला इंडिपेंडन्सची जर्नी सुरू करा.